हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीची भाकर. तर ज्वारीच्या भाकरीसाठी इथे घेतलेलं आहे कणिक, आणि आपण आता इथे बनवणार आहोत ज्वारीची भाकर. तर ज्वारीच्या भाकरीसाठी तव्यावर गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि कणिक पण इथे मळत आहोत आपण. तर गाईज, हॅलो, तर इथे ज्वारीची कणिक आपण इथे व्यवस्थित घेतलेली आहे मळायला. तिला जरा थोडा वेळ लागतं, पण ती व्यवस्थित मळून होतं. आणि ती व्यवस्थित मळून झाली की ज्वारीची कणिक भाकर एकदम अशी नरम गरम आणि व्यवस्थित होतं. गंजामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे. त्या गरम पाण्यानेच आपल्याला ती भाकरीचं कणिक मळायचं आहे. आणि ते भाकरीचं कणिकला थोडं थोडं गरम पाणी लावत मळत जायचं. एक गोळा तयार करायचा आहे. तर आपला तो गोळा तयार झालेला आहे आणि हातामध्ये भाकर करायला घेतलेलं आहे. तो गोळ्याला गोल गोल राऊंडमध्ये, असं सर्कल राऊंडमध्ये त्याला फिरवत जायचा हातामध्येच. त्याच्यामध्ये एक छोटासा गोळा बाहेर असा आल्यासारखा होतो, त्याला तोडून खाली टाकून द्यायचं. बघा तर गाईस, ती भाकर मग हातावर आपल्याला थापायची आहे. म्हणजेच की तिला हातावर गोल गोल राऊंडमध्ये फिरवत जायचं. एका हाताला पाणी लावायचं, मग दुसऱ्या हाताला पण पाणी लावून तिला पुन्हा परत पलटवत हातावरच आलटून पालटून करत राहायचं आहे. बघा तर गाईस, ती आपोआप मोठी होत जातं. मग पलटवत ती ॲटोमॅटिकच मोठी होत जातं. ती आपोआप मोठी झाली की तिला पुन्हा तसंच करत राहायचं. पुन्हा पाणी लावायचं हाताला आणि पुन्हा तिला करत राहायचं, पलटवत. तर गाईस, तवा पण इथे तापलेला आहे. ते हाताला पाणी लावून घ्यायचं बोटाला, आणि बोटाने ती काठाचे बारीक करून घ्यायचे. त्याचे काठ असे बारीक झाले की ते मग आपल्याला जाडसर राहत नाही, जाडसरपणा त्याचा निघून जातो. हाताने त्याला करून घ्यायचं आहे बारीक. तर ही बघा गाईस, मोठी भाकर झालेली आहे तयार. ती आता आपण तव्यामध्ये टाकून घेतलेली. तव्यामध्ये ठेवायची थोडा वेळ, आणि तोपर्यंत दुसऱ्या भाकरीचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. बघा तर दुसरा पण भाकरीचा गोळा आपण त्या पद्धतीनेच तयार करून घ्यायचा. आता आपण तव्यामधली भाकर जरा मोकळी करून घेऊन तिला पलटून घेऊया. सराट्यानेच तिला मोकळी करून घ्यायची अशी. तर बघा, तव्यातली भाकर मोकळी झालेली आहे आणि तिला पलटवून घेतली आहे. आता दुसऱ्या भाकरीचं गोळा तयार करायचा.
तर इथे दुसऱ्या पण भाकरीचा गोळा तयारच झालेला आहे ऑलमोस्ट. आता आपण ही भाकर पुन्हा तव्यामध्ये जे भाकर आहे तिला पुन्हा आपण सराट्याने पलटून घेऊया आणि हा गोळा पण तयार झालेलाच आहे. तर बघा हा गोळा पूर्णपणे तयार झालेला आहे आणि आता आपण ही तव्यामधली भाकर पलटून घेऊया. आपण तव्यातली भाकर पण पलटवून घेतलेली आहे आणि दुसरा गोळा पण आपण हातामध्ये घेतलेला आहे दुसरी भाकर तयार करण्यासाठी. पुन्हा तसंच तिला हातावर घेऊन गोल गोल राऊंडमध्ये करत जायचं. आणि इकडे तव्यातली भाकर पण पलटवत राहायची, किती जळायला नको. बघा तर गाईस, हातावर एक भाकर बनत आहे आणि दुसरी भाकर तव्यामध्ये आहे. हातातली भाकर जरा मोठी झालेली आहे आणि तव्यातली भाकर पण इकडे पलटवलेली आहे. तर ही भाकर तयार झालेली आहे. पुन्हा त्याला पाणी लावायचं आणि पुन्हा तिचे काटे जे असतात त्याला हाताने थोडं बारीक करून घ्यायचं. तव्यामधली पण भाकर आपली तयार झालेली आहे. तिला काढून घ्यायची आणि दुसरी जी भाकर आहे हातामध्ये तिला पुन्हा एकदा आलटून पलटून घ्यायचं हातावर आणि तिला पण तव्यामध्ये टाकून घ्यायचं. ही बघा, आपण दुसरी पण भाकर तव्यामध्ये टाकून घेतलेली आहे. ती पण छान अशी पातळ झालेली आहे, खूप जाडसर नाही आहे आणि ती पण कुठनंच फाटलेली नाही, तुटलेली नाही आहे. आता आपण इथे तिसरी भाकर पण करायला घेऊया. आपण तीच प्रोसेस फॉलो करायची जी फर्स्ट भाकरसाठी केली होती. या पद्धतीने आपण सगळ्या भाकरी इथे तयार करून घेणार आहोत. इथे ऑलमोस्ट 8 ते 9 भाकरीचा कणिक आहे. तर ते आपण इथे सगळ्या भाकरी आपण इथे तयार करून घेणार आहोत. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मला फॉलो करू शकता. तर इथे आपण या पद्धतीने 3 सगळ्या भाकरी तयार करून घेतलेल्या आहे आणि एकदम नरम आहे अशी भाकर ती. तुम्ही बघू शकता गाईज.